बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आपण जे सुरू केले आहे त्या उपक्रमाचा उद्देश अथवा संदेश हा आहे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले। पुनरुज्जीवित धम्माच्या प्रवासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स, प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती व दी बुद्धा अँड हिज धम्मा या 3 ग्रंथाचा संच दिला। प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित त्यांनी बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता बनवण्याचे जाहीर केले होते। परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या 53 दिवसात महापरिनिर्वाण झाल्यामुळे हे काम होऊ शकले नाही। डॉक्टर बाबासाहेबांनंतरही हे प्रयत्न झाले परंतु ते यशस्वी झाले नाहीत। अनुशासनाशिवाय धम्मप्रवास सुरू आहे। परिणामी समाज दिशाहीन, स्वैराचारी आणि वाद व विपर्यासात्मक जीवनात अडकून गेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा व 3 ग्रंथाच्या संचावर आधारित बौद्ध संस्कृती म्हणजेच बौद्ध जीवन पद्धती अथवा बौद्ध आचारसंहिता निर्माण होणे आवश्यक आहे। अशी बौद्ध आचारसंहिता धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत निर्माण करण्यात यावी यासाठी आम्ही गेली 38 वर्ष निरंतरपणे कार्यरत आहोत। सर्व बौद्ध अनुयायांद्वारे धम्मसंहिता निर्माण व्हावी या उद्देशाने अथवा संदेश देण्याच्या हेतूने हे प्रबोधन पर्व सुरू आहे। आम्ही सुरू केलेल्या प्रबोधन पर्वाच्या या उपक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हळूहळू चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद देणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींचे जाहीर आभार मानतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करतो। आजच्या 29व्या भागाच्या विषयाचे मूळ इंग्रजी शीर्षक आहे द लिटरेचर ऑफ ब्राह्मिन्स। याचा मराठी अनुवाद ब्राह्मण साहित्य कालखंड असा केलेला आहे, कारण ब्राह्मण साहित्याच्या लेखनाच्या कालखंडाबद्दलचे संपूर्ण स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणात केलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या आकलनासाठी असलेल्या 3 पुस्तकांच्या संचातील क्रांती आणि प्रतिक्रांती हे दुसरे पुस्तक आहे। त्या पुस्तकातील हे 6वे प्रकरण आहे आणि त्याचे स्पष्टीकरण आज आपण या ठिकाणी करणार आहोत। आज या प्रकरणाची जी मांडणी आपण करणार आहोत ती कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे मांडणी करणार आहोत त्याचे स्पष्टीकरण प्रथमतः म्हणजे किती मुद्दे आहेत। पहिला मुद्दा आहे की आधारभूत अथवा संदर्भ ग्रंथ। दुसरा मुद्दा असेल विशेष सूचना आणि जी कमेंट्स आहे त्याच्यावरचं स्पष्टीकरण। त्यानंतर विषयाचा उद्देश, विषयाचा उपयोग अथवा फायदे, ऐतिहासिक पार्श्वभूमी। 6वा मुद्दा प्रकरणाच्या साहित्याबाबत संपादकांची जी नोट असते ती प्रत्येक वेळी आपण देतो त्याप्रमाणे। आणि 7वा मुद्दा ब्राह्मण साहित्य लेखन कालखंड प्रकरणातील जे मुद्दे आहेत ते एकूण 6 मुद्दे आहेत। त्यातला पहिला मुद्दा मनुस्मृती, दुसरा मुद्दा भगवद्गीता, तिसरा मुद्दा रामायण, चौथा मुद्दा महाभारत, 5वा मुद्दा वेदांत आणि 6वा मुद्दा पुराण आणि शेवटी सारांश व अनुमान। अशा पद्धतीने आपण विषयाची मांडणी करणार आहोत। तर या मांडणी अनुसार जो पहिला मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे की आपण जी मांडणी करत आहोत त्या मांडणीचे जे संदर्भित किंवा आधारभूत जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ नेमके कोणकोणते आहेत। आज आपण या प्रकरणाची एकंदर 3 ग्रंथाचे संदर्भ घेऊन मांडणी करणार आहोत। त्याच्यातला पहिला ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचा खंड क्रमांक 3। दुसरा जो ग्रंथ आहे तो भारत सरकार सामाजिक न्याय विभागाद्वारे हिंदी अनुवादित जे खंड आहेत त्या खंड एकूण 22 आहेत। त्याच्यातला जो 7वा खंड आहे तो आणि तिसरा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचा जो अनुवाद
प्रदीप रोडगे यांनी केलेलं आहे. त्यांची ही चतुर्थ आवृत्ती 2012 व 13ची आहे. अशा 3 आपण जे ग्रंथाचे संदर्भ घेऊन आजच्या या प्रकरणाची मांडणी आपण करणार आहोत. विशेष स्पष्टीकरण आपण आज या ठिकाणी देऊ इच्छितो. ते विशेष स्पष्टीकरण का देऊ इच्छितो तर काही कॉमेंट्स जी येते त्या कॉमेंटचं पण स्पष्टीकरण वेळेवर होण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं आणि कमेंटची पण आम्ही दखल घेतो. हेही आपल्या लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे आणि आमची त्यावरती काय भूमिका आहे हेही स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. 1 जुलै 2023 पासून दी बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेला आहे. या प्रबोधन पर्वाचा अभ्यासक्रम आम्ही 3 टप्प्यामध्ये ठरवलेला आहे आणि या ठरवलेल्या कार्यक्रमानुसार पहिला टप्पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध व प्रवास हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाची पार्श्वभूमी आणि तिसरा टप्पा द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे संपूर्ण प्रबोधन. आपण पहिला टप्पा पूर्ण केला आहे. दुसरा टप्पा सुरू करून त्याचे एकूण 28 भाग आपण पूर्ण केले आहेत आणि आजचा 29वा भाग सुरू आहे. या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करण्याचा उद्देश हा की आपण ठरविलेल्या अभ्यासक्रमानुसारच आपले कार्यक्रम सुरू आहेत. क्रांती आणि प्रतिक्रांती हा दुसऱ्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे एकूण 12 भाग आहेत. त्याच्यातला आज आपण 6वा भाग करत आहोत. उरलेले 6 भाग पूर्ण केल्यानंतरच आपण तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहोत. म्हणजे दी बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे त्याला आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये सुरुवात करणार आहोत. याची दखल धम्मसंहिता चॅनलच्या प्रत्येक प्रेक्षक धम्म बंधू भगिनींनी घ्यावी ही विनंती आहे की आपला हा जो कार्यक्रम आहे तो ठरवलेल्या अभ्यासक्रमानुसारच आपलं हे सर्व सुरू आहे आणि याच्यात आज वर्षभरामध्ये कुठलाही खंड पडलेला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो हा की आपण पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच गेले 12 महिने द बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथ प्रबोधन पर्व उपक्रमांतर्गत जे विषय व्हिडिओद्वारा सादर केलेले आहेत त्या विषयाचा आणि विषयातील प्रत्येक मुद्द्याचा संदर्भ सादर केलेला आहे. मी माझे स्वतःचे विचार मात्र त्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीत. पहिल्या टप्प्यात बाबासाहेबांचे बौद्ध धम्माशी संबंध व प्रवास हा विषय संदर्भासहित आपण मांडलेला आहे. दी बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथाच्या पार्श्वभूमीच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचा भाग बुद्ध की मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती या बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाचा आहे. या ग्रंथात जे बाबासाहेबांनी लिहिले आहे ते जसेच्या तसे मराठी अनुवादाच्या माध्यमातून मी मांडलेले आहे. माझे स्वतःचे मुद्दे त्यामध्ये समाविष्ट केलेले नाहीत. हे स्पष्टीकरण करण्याचा उद्देश हा की बुद्धाच्या काळात ब्राह्मणी व्यवस्था म्हणजेच वैदिक संस्कृती होती की नव्हती, तसेच पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता की बौद्ध होता, हे 2 प्रश्न विवादित आहेत. या 2 प्रश्नांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उत्खननातील पुराव्यांच्या आधारे पुरातत्व इतिहासकारांनी मांडलेली भूमिका ही एकमेकांना पूरक नाही. या दोन्ही प्रश्नावर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे की बुद्ध काळी वैदिक संस्कृती होती व पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे. तर दुसऱ्या बाजूला या दोन्ही प्रश्नावर पुरातत्व इतिहासकारांची भूमिका आहे की बुद्ध काळी वैदिक संस्कृती व ब्राह्मण नव्हते, तसेच पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण नसून बौद्ध होता, अशी आहे. या दोन्ही भूमिका प्रेक्षकासमोर काही यूट्यूब चॅनलनी सुद्धा मांडलेल्या आहेत. तसेच पुरातत्व इतिहासकारांचे ग्रंथही यावरती प्रकाशित झालेले आहेत. आम्ही प्रथम बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातील भूमिका जशीच्या तशी मांडत आहोत व त्यानंतर बुद्ध काळी वैदिक संस्कृती व ब्राह्मण नव्हते, तसेच पुष्यमित्र शुंग बौद्ध होता, ही पुरातत्व इतिहासकारांची भूमिकाही मांडणार आहोत.
दोन्ही भूमिका सर्व प्रेक्षकांच्या समोर पोहोचणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते आणि दोन्हीपैकी एक भूमिका सांगितली तर दुसऱ्या भूमिकावाल्यांचा गैरसमज होऊन संदेश योग्य जाणार नाही। काळानुसार दोन्ही भूमिका आपापल्या जागी योग्य असू शकतात। अपडेट म्हणजेच अद्ययावत माहिती स्वीकारली पाहिजे हे तत्व योग्य असले तरी दोन्ही स्पष्टीकरण जाणून घेतल्यानंतरच कोणती स्वीकारायची याचा निर्णय होऊ शकतो आणि मानसिक गोंधळही टळू शकतो। इथे फक्त एवढे स्पष्ट करावयाचे आहे की क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये जे स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे ते जसेच्या तसे मराठीमध्ये अनुवाद करून आम्ही सादर करीत आहोत। क्रांती प्रतिक्रांतीतील स्पष्टीकरण हे आमचे नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी। क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ सादर करण्याचे उद्देश अथवा कारणे आपण प्रत्येक भागात स्पष्ट केलेली आहेतच। ते उद्देश आजच्या भागाच्या अनुषंगाने सुद्धा आपण पाहूया। आजचा भाग सादर करीत असताना हा सादर करण्याचा उद्देश काय, म्हणजे आजचा भाग आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ आणि या ग्रंथातील हे 6वे प्रकरण जे आपण सादर करीत आहोत त्याचा उद्देश, पहिला उद्देश की प्राचीन भारताच्या इतिहासावर ब्राह्मणवादी इतिहासकारांनी जे काल्पनिक आवरण टाकले आहे ते दूर करण्यासाठी त्या काळच्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक स्थितीचा अभ्यास केला पाहिजे। ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे, त्यानुसार आपण हा अभ्यास करीत आहोत। दुसरा उद्देश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकातील ब्राह्मण साहित्य या 6व्या प्रकरणात जे लिहिलेले आहे ते प्रबोधनाच्या उद्देशाने जसेच्या तसे आजच्या भागात आपण सादर करण्याचा आपला उद्देश आहे। तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द बुद्धा अँड हिज धम्मा ग्रंथ वाचण्यापूर्वी प्रथम हे पुस्तक वाचावे हे सक्तीचे आहे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश देण्यासाठी या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। आणि चौथा, 3 ग्रंथाच्या संचाचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेतील संदेश सांगण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत। आता हा विषय सादर केल्यानंतर आपल्याला नेमका काय फायदा होईल आणि आजचा नेमका विषय काय आहे की जो विषय समजून घेतल्यानंतर आपल्याला नेमका कोणता फायदा होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथातील 6व्या प्रकरणात ब्राह्मण साहित्याच्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण केलेलं आहे। ब्राह्मण साहित्याच्या लेखनाचा कालखंड ठरविणे हा मर्यादित मुद्दा समोर ठेवूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे 6वे प्रकरण लिहिले असल्याची माहिती मिळते। मनुस्मृती, भगवद्गीता, रामायण, महाभारत, वेदांत आणि पुराण या साहित्याच्या लेखनाचा कालखंड नेमका कोणता याचे पुराव्यासहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणात स्पष्टीकरण केलेले आहे। हे सर्व साहित्य बुद्धाच्या क्रांतीनंतर आणि पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतरच्या काळात लिहिलेले आहे। याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणात केलेले आहे, त्याचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। मर्यादा आजच्या चर्चेची किंवा विषयाची काय आहे तर फक्त ब्राह्मण साहित्य लेखनाचा कालखंड कोणता एवढाच मर्यादित विषय बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चेला घेतलेला आहे आणि तोच आपण स्पष्ट करणार आहोत। हा विषय सुरू करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला ही जी संपादकीय कमिटी आहे या कमिटीने या प्रकरणातलं जे साहित्य आहे ते नेमकं कशा पद्धतीने मिळालं आणि ते कोणत्या अवस्थेत होतं याच्या संदर्भामध्ये नोट्स दिलेली आहे, ती सुद्धा प्रत्येक वेळी आपण प्रेक्षकांच्यासाठी जशीच्या तशी सादर करतो। तर ब्राह्मण साहित्याच्या लेखनाचा कालखंड या प्रकरणाचं जे साहित्य आहे की ज्या साहित्याच्या आधारे आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत ते कसं मिळालेलं आहे हे संपादकीय नोट्समध्ये जे लिहिलेलं आहे ते जसंच्या तसं तुमच्या समोर मी सादर करतो। संपादक लिहितात,
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोर्स मटेरियल पब्लिकेशन समितीला पृष्ठ 6 ते 14 आणि पृष्ठ 17 ते 39 पर्यंत मूळ इंग्रजीच्या या निबंधाची विखुरलेली पाने मिळत होती। असे वाटते की ही पाने बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हास नावाच्या लेखाच्या शेवटच्या भागाची आहेत। काही पाने मूळचीच आहेत तर उरलेली पाने कार्बन कॉपीची आहेत। याच्या व्यतिरिक्त 14 पाने अजूनही मिळालेली आहेत, ज्यामध्ये वेदांत सूत्र आणि भगवद्गीता यांचे विवेचन केलेले आहे। ज्या पानावर 1 बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हास, 2 ब्राह्मण साहित्य, 3 वेदांत सूत्र आणि भगवद्गीता टाईप केलेले आहेत। त्याचा आकार व प्रकार एकसारखा आहे, परंतु प्रकरणांचे आकार आणि प्रकार हे भाग मात्र वेगळे आहेत। पुष्यमित्राच्या राजकीय प्रतिक्रांतीनंतर जे ब्राह्मणी साहित्य निर्माण झाले ते वस्तुस्थितीच्या कारणावर प्रकाश टाकते। अशा ब्राह्मणी साहित्याला 6 भागात विभागू शकतो। 1 मनुस्मृती, 2 भगवद्गीता, 3 रामायण, 4 महाभारत, 5 वेदांत आणि 6 पुराण। प्रकरणाच्या सुरुवातीची ही संपादकीय नोट आहे, ती जशीच्या तशी मी तुमच्या समोर ठेवलेली आहे। अशा प्रकारची नोंद प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला संपादकाने छापलेलीच आहे। त्यातून हा ग्रंथ आणि या ग्रंथातील साहित्य एकत्रित मिळालेले नाही। या ग्रंथाचे साहित्य एकत्रित उपलब्ध न होता ते विस्कळीत व विखुरलेले असल्याचे स्पष्ट केले आहे। हा ग्रंथ व ग्रंथातील प्रत्येक प्रकरण परिपूर्ण असल्याचा अनपरिपूर्ण असल्याचा अनुभव येत नाही आणि वस्तुस्थिती तशीच असल्याचे संपादकांनी सुरुवातीलाच प्रत्येक नोटमध्ये स्पष्ट केलेले आहे। आता आपण या प्रकरणाला सुरुवात करू। म्हणजे काय प्रकरण आहे? प्रकरणाचं शीर्षक आपण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मणी साहित्याच्या लेखनाचा कालखंड या विषयावरचं हे प्रकरण आहे। आणि हे लिहिण्याचा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलाय की मी हे प्रकरण का लिहिलेलं आहे, की ह्या संपूर्ण साहित्याच्या लेखनाचा कालखंड नेमका कोणता आहे, हे जे मी प्रकरण लिहिलेलं आहे ते लिहिण्याचा उद्देश काय, आणि तो उद्देश सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या प्रकरणामध्ये स्पष्ट केलेला आहे। तो उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण साहित्य या प्रकरणाच्या लेखनाचा उद्देश प्रकरणाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केला आहे। बाबासाहेबांनी या प्रकरणाचे लेखन का केले आहे या बाबतीतील मतमतांतरासाठी वाव ठेवलेला नाही। त्यांचे या प्रकरणातील लेखन टीकात्मक नसून स्पष्टीकरणात्मक आहे। म्हणजे ब्राह्मण साहित्य लेखनाचा कालखंड कोणता याबाबतच्या स्पष्टीकरणात्मक हे लेखन आहे। प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी। या प्रकरणाच्या लेखनाच्या हेतूबद्दल बाबासाहेबांनी काय लिहिले आहे ते आता आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की बौद्ध धम्माच्या ऱ्हासाच्या कारणांशी संबंधित असलेल्या गोष्टी ब्राह्मण साहित्याची पडताळणी करून एकत्र केल्या पाहिजेत, ज्या पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतर लिहिल्या गेलेल्या आहेत। या साहित्याला 6 भागामध्ये विभागले जाऊ शकते। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या साहित्याला 6 भागामध्ये विभागलेले आहे। त्याच्यातला 1 मनुस्मृती, 2 गीता, 3 रामायण, 4 महाभारत, 5 शंकराचार्यांचे वेदांत आणि 6 पुराण। बाबासाहेब म्हणतात की मी या साहित्याचे विश्लेषण केवळ याच उद्देशाने करीत आहे की ज्यामुळे बौद्ध धम्माच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळेल। साहित्य हा समाजाचा आरसा असतो, ज्यामध्ये लोकांचे जीवन पाहिले जाते। जे काही अनुचित प्रकार म्हणजे हे काही अनुचित कार्य नसेल। एक गोष्ट मी प्रथमच स्पष्ट करतो की या कार्याचा संबंध केवळ या साहित्याच्या रचनेच्या कालखंडाशी आहे। पुष्यमित्राच्या प्रतिक्रांतीनंतर हे सर्व साहित्य जन्माला आले आहे याबाबत सर्वांचे मतैक्य होणार नाही असे होऊ शकते। या उलट हिंदू लोक ते सनातनी असोत वा नसोत, विद्वान असोत वा अल्पशिक्षित असोत, असे अगदी ठामपणे समजतात की आपले पवित्र साहित्य हे फार पुरातन काळातील आहे। त्यांचा हा विश्वास अपरिवर्तनीय आहे, किंबहुना तो त्यांच्या चर्चेचाच एक भाग आहे। प्रत्येक हिंदूंची यावर असीम श्रद्धा आहे। आपले पवित्र साहित्य फार पुरातन आणि प्राचीन आहे यावर त्यांचा दृढ विश्वास आहे।
म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जशी वस्तुस्थिती आहे तशीच या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहेत। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेखन केलेले आहे त्या लेखनामधला पहिला मुद्दा आहे तो मनुस्मृतीचा आहे। ब्राह्मण साहित्य लेखनाचा कालखंड कोणता? या प्रकरणातील विश्लेषण अथवा स्पष्टीकरणाचा पहिला मुद्दा मनुस्मृती या ग्रंथाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 साली रात्री 9 वाजता महाड येथे मनुस्मृतीचे दहन बापूसाहेब सहस्त्रबुद्धे आणि 6 अस्पृश्य साधू यांच्या हस्ते केल्याची जगप्रसिद्ध ऐतिहासिक घटना आहे। या ग्रंथावर त्यांनी इतर ठिकाणी आपले भाष्यही केलेले आहे, परंतु इथे मात्र त्यांनी या ग्रंथावर ग्रंथलेखनाच्या कालखंडाव्यतिरिक्त कोणतेही भाष्य अथवा विश्लेषण केलेले नाही। इथे फक्त बाबासाहेब मनुस्मृती ग्रंथाच्या लेखन कालखंडाबाबतच्या मुद्द्यावरच आपले मत व्यक्त करताना आढळतात। इथल्या लेखनाचा उद्देश ग्रंथलेखनाच्या कालखंडाशी संबंधित असून इतर कोणत्याही गोष्टीशी संबंधित नसल्याचे बाबासाहेब स्पष्ट करतात। मनुस्मृतीच्या ग्रंथलेखन कालखंडाबाबत बाबासाहेबांनी एकदम संक्षिप्त भूमिका मांडलेली आहे। ती अशी की बाबासाहेब आंबेडकर लिहितात की मनूच्या कालनिर्धारणाच्या प्रसंगाबाबत मी संदर्भ देत असताना सांगितले होते की मनुस्मृतीची रचना इसवी सन पूर्व 185 मध्ये केली आहे, म्हणजेच पुष्यमित्राच्या क्रांतीनंतर सुमती भार्गवद्वारा केली गेली होती। या विषयाबाबतीत मला अधिक काहीच सांगायचे नाही, एवढीच संक्षिप्त भूमिका मनुस्मृतीच्या लेखन कालखंडासंदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात। यावरती ॲडव्होकेट BC कांबळे समग्र आंबेडकर चरित्र सुगावा प्रकाशन खंड 13 पृष्ठ 58 वर लिहितात की बाबासाहेब आंबेडकरांनी खास संशोधन करून आपला पुरावा सादर केलेला आहे। आजपर्यंत सर्व जगाचा असा समज ब्राह्मण लेखकांनी करून दिला होता की मनुस्मृती कोणा मनू नावाच्या व्यक्तीने लिहिली। बाबासाहेबांच्या संशोधनाप्रमाणे ते खरे नाही। मग खरे काय आहे? त्यांच्या मते सुमती भार्गव नावाच्या ब्राह्मणाने मनुस्मृती लिहिली। सुमती भार्गवची सही मनुस्मृतीच्या नावाखाली केलेले लेखन इसवी सनापूर्वी 185च्या दरम्यान केलेले असावे। पुष्यमित्राने मौर्य राजाचा वध केल्यानंतर व ब्राह्मणी राजकारणाचा विजय झाल्यानंतर हे लेखन सुमती भार्गव या लेखकाने केले आहे। मनुस्मृतीच्या कालखंडाबद्दल बाबासाहेबांचे असे प्रतिपादन आहे, असे ॲडव्होकेट BC कांबळे यांनी लिहिलेली आहे। त्यामुळे मनुस्मृतीच्या लेखनाचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन 185 हा दिलेला आहे आणि त्याचे लेखन सुमती भार्गव यांनी केलेले आहे असे स्पष्ट करतात। ब्राह्मण साहित्य या प्रकरणातील बाबासाहेबांचा दुसरा मुद्दा भगवद्गीता ग्रंथ लेखनाच्या कालखंडाबाबतचा आहे। बाबासाहेबांनी कालखंड, गीतेचे स्वरूप, लेखक याबाबतीत स्पष्टीकरण केले आहे। म्हणजे कालखंडाबाबत श्री तेलंग, श्री टिळक, प्राध्यापक गोरबे, प्राध्यापक धर्मानंद कोसंबी, वसुबंधू यांच्या भूमिकेचे संदर्भ बाबासाहेब आंबेडकर देतात। कालखंडाबाबत म्हणजे भगवद्गीतेच्या कालखंडाबाबत विद्वानांच्या मध्ये मतभेद आहे असे बाबासाहेब आंबेडकर लिहितात। दुसरा मुद्दा गीतेच्या स्वरूपाबाबत आहेत। गीतेचे मूळ स्वरूप आणि आजचे स्वरूप यामध्ये मतभेद आहेत हा मुद्दा। तिसरा मुद्दा आवृत्तीबाबतचा आहे, म्हणजे वेगवेगळ्या आवृत्त्या निरनिराळ्या काळात प्रकाशित झाल्यात। गीतेचा एक लेखक नसून वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लेखकांनी रचना केली आहे, याबाबत मात्र विद्वानांच्या मध्ये एकमत आहे। राजाराम शास्त्री, हम्बोल्डस, हॉपकिन्स, राजवाडे, प्राध्यापक गोरबे यांनी गीतेमधील अध्याय व छंद कोणकोणत्या काळात जोडलेले आहेत याबाबतचे संदर्भ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत। गीतेच्या लेखकाबाबत ही कुठेही उल्लेख आढळत नाही, परंतु अनुमान असे की गीतेचे लेखक व्यासच असू शकतात। हे सर्व संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणामध्ये दिलेली आहेत, त्याची आपण माहिती संक्षिप्त स्वरूपात जशी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तशीच पाहूया। बाबासाहेबांची मूळ ही भूमिका इंग्रजीत आहे,
तिचा मराठी अनुवाद आयुष्यवान प्रदीप रोडगे यांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 87 ते 91 वर केला आहे। तो अनुवाद जसाचे तसा प्रेक्षकांच्या समोर या मुद्द्यावरील मी सादर करीत आहे। या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की भगवद्गीतेच्या निर्मितीच्या काळाबाबत विद्वानामध्ये भिन्न मते आहेत। एक, श्री तेलंग यांच्या मते भगवद्गीतेचा काळ हा ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकापेक्षा प्राचीन असावा, अर्थात त्याआधी किती काळ हे ते सांगू शकत नाहीत। 2, श्री टिळकांच्या मते गीतेचा रचना काळ इसवी सन पूर्व 5वे शतक आहे। 3, श्री गोरबे प्राध्यापक गोरबे यांच्या मते आपणास जी गीता उपलब्ध आहे त्यापेक्षा मूळ गीता वेगळी होती। अलीकडच्या काळात भगवद्गीता आपल्यापर्यंत तिच्या मूळ स्वरूपात पोहोचलेली नाही। याबाबत भारतातील बऱ्याच प्राच्य विद्या अभ्यासकात एकमत आहे। प्राध्यापक गोरबे यांच्या मताप्रमाणे भगवद्गीतेतील 146 श्लोक हे नवीन आहेत। हे श्लोक मूळ गीतेत नाहीत। गीतेच्या रचनेच्या काळाबाबत बोलताना प्राध्यापक गोरबे म्हणतात की इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या पूर्वी भगवद्गीता लिहिली असल्याचे संभवत नाही। 4था आकडा, राजा बालादित्याच्या काळात भगवद्गीता लिहिली असावी असे प्राध्यापक धर्मानंद कोसंबी आग्रहपूर्वक सांगतात। बालादित्य हा गुप्त घराण्यातील राजा होता आणि गुप्त घराण्याने आंध्र राज्य घराण्याची जागा घेतली। बालादित्य इसवी सन 467 मध्ये राज्यावर आला। भगवद्गीतेची रचना इतक्या उशिरा झाली असे कोसंबी यांनी प्रतिपादनाची 2 कारणे आहेत। 1, शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर भाष्य करीपर्यंत भगवद्गीतेची माहिती कुणालाही नव्हती। शंकराचार्यांचा जन्म इसवी सन 788 मध्ये व मृत्यू इसवी सन 820 मध्ये झाला। भगवद्गीतेचा उल्लेख शांतरक्षितांच्या तत्वसंग्रहात निश्चितपणे नव्हता। तत्वसंग्रह हा ग्रंथ शंकराचार्यापूर्वी फक्त 50 वर्ष निर्माण झाला। दुसरे कारण असे की वसुबंधू हा विज्ञानवाद नावाच्या विचारधारेचा निर्माता होता। ब्रह्मसूत्र भाष्यात वसुबंधूच्या विज्ञानावर टीका आहे। गीतेमध्ये ब्रह्मसूत्र भाष्याचा संदर्भ आहे। गीतेमध्ये ब्रह्मसूत्र भाष्याचा संदर्भ आहे, त्यामुळे गीता ब्रह्मसूत्र भाष्याच्या व वसुबंधूच्या नंतर लिहिली गेली असावी असा निष्कर्ष कोसंबी यांनी काढला आहे। वसुबंधू हा गुप्त घराण्यातील राजा बालादित्याचा गुरु होता। या कारणामुळे गीता बालादित्याच्या काळात व नंतर लिहिली असावी। गीतेमध्ये एके ठिकाणी ब्रह्मसूत्राचा उल्लेख सापडतो। या ब्रह्मसूत्रात विज्ञानवादी संप्रदायाचा जनक वसुबंधू याची टीका आपणास वाचावयास सापडते। वसुबंधू हा गुप्तवंशीय नरेश बालादित्य यांचा गुरु होता। यावरून हे सिद्ध होते की गीतेची रचना बालादित्याच्या काळात इसवी सन 467 च्या आसपास करण्यात आली। काळाच्या प्रवाहात गीतेच्या अनेक आवृत्त्यांची निर्मिती केली गेली याबद्दल विद्वानांमध्ये मतभेद नाहीत। आज ज्या स्वरूपात गीतेची रचना आहे त्यात व मूळ गीतेत बरेच भेद आहेत, याबद्दल सुद्धा विद्वानात एकमत आहे। वेगवेगळ्या संपादकांच्या हातून त्यांच्या क्षमतेनुसार गीतेच्या वेगवेगळ्या आवृत्त्यांची रचना निरनिराळ्या काळात करण्यात आली आहे। खरे पाहता गीता ही प्रतिभावंत लेखकाने लिहिलेला अशा प्रकारचा कुठलाही ग्रंथ नाही, केवळ काल्पनिक घटनाच यात ठिकठिकाणी दिसतात। यामध्ये अवंडरपूर्ण व अर्थहीन शब्दांचा वापर करून एकच विचार पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। गीतेमध्ये अनेकदा साहित्यिक अलंकरण दोषपूर्ण आढळते। अनेक छंद उपनिषदापासून जसेच्या तसे उचलून गीतेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत। कवीने व लेखकाने टाळावयाच्या अनेक बाबी गीतेमध्ये सापडतात। केवळ पांडित्य प्रदर्शन करण्यासाठी सत्य, रज व तमस यांचे वर्णन करण्यात आले आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात। निसंशय गीतेची रचना खऱ्या व सर्जनात्मक कवीची नसून कृती नसून ती मुद्दाम रचण्यात आलेली कृती आहे। वेगवेगळ्या लेखकांच्या हातून वेगवेगळ्या काळात गीतेच्या नवीन आवृत्त्यांची रचना करण्यात आली, याबद्दल विद्वानांमध्ये एकमत आहे। वादाचा मुख्य मुद्दा हा आहे की मूळ गीतेमध्ये नवीन कोणता भाग जोडण्यात आला। राजाराम शास्त्री भागवत यांच्या म्हणण्यानुसार
मूळ गीतेत केवळ 60 श्लोक होते. हम्बोल्डस यांच्या विचारानुसार मूळ गीतेमध्ये केवळ 11 अध्याय होते. 12 ते 18 अध्यायापर्यंतची सामग्री नंतर जोडण्यात आली. हॉपकिन्स यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये प्रारंभिक 14 अध्याय हेच होते. तर राजवाडे सुद्धा 10 व 11 अध्याय गीतेमध्ये जोडण्यात आल्याबद्दल सहमत आहेत. प्राध्यापक गोरबे यांच्या म्हणण्यानुसार मूळ गीतेमध्ये नसलेले 146 छंद नवीन आहेत. यावरून हा अर्थ निघतो की गीतेचा जवळपास 5वा भाग हा नवीन जोडलेला आहे. गीतेच्या लेखकाबद्दल कुठेही उल्लेख सापडत नाही. गीतेचा उपदेश कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिलेला आहे. या उपदेशाचे पुनर्कथन संजय याने कौरवांचा पिता धृतराष्ट्र याच्या पुढे केलेला आहे. गीतेला आपण महाभारताचा एक भाग म्हणून स्वीकार करू शकतो, परंतु गीता महाभारताचा भाग नसून स्वतंत्र अशी रचना आहे. लेखकाचा उल्लेख मात्र गीतेमध्ये सापडत नाही. तरी पण आपण हे अनुमान काढू शकतो. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की व्यास यांनीच गीतेची रचना केली असावी. मी जे संपूर्ण हे जे वाचन करीत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जसंच्या तसं आहे, हे सर्व प्रेक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब म्हणतात की माझा इशारा महाभारत आणि भगवद्गीतेमधील कृष्णाच्या तुलनात्मक स्थितीशी संबंधित आहे. महाभारतात कुठेही कृष्णाला ईश्वर म्हटलेले नाही. प्रत्यक्ष महाभारतातच दर्शवल्या गेले आहे की बहुसंख्य जनता कृष्णाला देवाचा अवतार मानायला तयार नाही. राजसूय यज्ञात धर्मराजाद्वारा अतिथींचे स्वागत करताना कृष्णाला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न केला, परंतु कृष्णाच्या जवळचे नातेवाईक शिशुपाल याने त्याला तीव्र विरोध दर्शवला. उलट कृष्णाचाच त्याने वाईट शब्दामध्ये उद्धार केला. कृष्णाला खालच्या वर्गात जन्मलेला, चरित्रहीन व भयानक असे दोषारोप केलेले आहेत. स्वतः महाभारतातील गदा पर्वात याचा उल्लेख आलेला आहे. परंतु हे सत्य की दुर्योधन जेव्हा कृष्णाच्या या कृत्यांचा त्यांच्या समोर निषेध करतो तेव्हा स्वर्गातून देवतांनी आगमन केले व त्यांनी दुर्योधनाच्या म्हणण्याला पाठिंबा दर्शवित दुर्योधनावर पुष्पांचा वर्षाव केला आणि ही गोष्ट पूर्णतः सत्य असल्याची ग्वाही दिली, तसेच त्याला आपला पाठिंबा दर्शविला. प्रोफेसर गोरबे यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी भगवद्गीतेचे फार गंभीरपणे अध्ययन केले आहे त्यांच्या भगवद्गीतेच्या विश्लेषणानुसार भगवद्गीतेचे 4 वेगवेगळे भाग आहेत. हे भाग एक दुसऱ्यापासून इतके वेगळे आहेत की आज ज्या स्थितीत गीता अस्तित्वात आहे त्याला स्पष्टपणे सिद्ध केले जाऊ शकते. मूळ गीतेमध्ये ब्राह्मणाद्वारे वर्णन केलेली वीरगाथा मात्र आहे. अर्जुन युद्धाला मुळीच तयार नसतो व कृष्ण त्याला युद्धाला प्रेरित करतो इत्यादी. ही एक मनोरंजक गोष्ट असून त्यात धार्मिक अथवा तात्विक असे काहीही नाही. भगवद्गीतेमध्ये कृष्णाला ईश्वर म्हटले गेले आहे आणि भागवत धर्मामध्ये परमेश्वर हा मात्र वर्तमान भगवद्गीतेतील भक्तियोग यात मिळतो. मूळ गीतेमध्ये केवळ पौराणिक आख्यान मात्र होते. नंतर त्यात सांख्य वेदांत दर्शन जोडले गेले. भगवद्गीतेमधील ही जोडाजोडी गीतेला दार्शनिकता प्रदान करण्याकरिता करण्यात आली. मूळ गीतेत संवादातील शैली आणि क्रम पाहता हे सहज सिद्ध करता येऊ शकते की भगवद्गीतेतील 3ऱ्या भागात जे श्लोक येतात यात कृष्णाला ईश्वराच्या स्थानावरून परमेश्वराच्या स्थानी आरूढ केल्याचे दिसून येते. हा भाग अध्याय 10 आणि 15 मध्ये वाचावयास मिळतो. हा भाग गुप्त सम्राटांच्या शासन काळात जोडण्यात आला. ज्या प्रकारे शक सम्राटांनी महादेवाला आपल्या इष्टदेवता घोषित केले त्याच प्रकारे गुप्त सम्राटांनी कृष्ण व सुदेव यांना इष्टदेव स्वीकार केले. ब्राह्मण लोक ज्यांच्यासाठी धर्म एक व्यापार मात्र होता आणि जे ईश्वराप्रती कधीच निष्ठावान नव्हते, आपल्या शासकांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी इष्टदेवांना उच्च स्थानी आणि शक्तिशाली परमेश्वराच्या रूपात स्वीकार केला आणि त्यांची पूजा करू आरंभ केले. जर ही बाब ग्राह्य धरली तर भगवद्गीतेत हा भाग 400 ते 464 इसवी सनमध्ये जोडण्यात आला असावा. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या सर्व बाबीवरून हे सप्रमाण सिद्ध करता येते की भगवद्गीतेला बौद्ध धर्माच्या पूर्वीची रचना सिद्ध करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकत नाही. इतिहास हे सिद्ध करू शकत नाही. गीता ही बौद्ध धर्माप्रती पूर्वग्रहाने दूषित व तिरस्काराने भरलेल्या भावनेने ब्राह्मण वर्गाने पिढ्यानपिढ्या बाळगलेल्या दुस्साहसाचे प्रतीक आहे.
इतिहासातून हे स्पष्ट सिद्ध केले जाऊ शकते की भगवद्गीतेत जे काही तत्वज्ञान आहे ते सगळे बौद्ध धम्मातील सिद्ध तत्व आणि जैमिनी बादरायण यांची सूत्र रचनेच्या पुष्कळच नंतरची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध संदर्भ देऊन त्यानुसार गीतेची रचना ही बुद्धोत्तर काळाची आहे असे सिद्ध व स्पष्ट केलेले आहे. ब्राह्मण साहित्य या प्रकरणातील बाबासाहेबांचा तिसरा मुद्दा महाभारत ग्रंथ लेखनाच्या कालखंडाबाबतचा आहे. यामध्ये जे मुद्दे आहेत ते की व्यासाद्वारे रचित आवृत्ती जी पहिली आहे तिचं जय हे नाव होतं. वैशंपायनद्वारे रचित जी आवृत्ती होती तिचं भारत असं नाव होतं, म्हणजे जयचं नाव भारत झालेलं होतं. आणि सौतीद्वारे रचित जी आवृत्ती होती तिला महाभारत असं नाव होतं. म्हणजे जे आपण महाभारत म्हणतो त्याचं मूळ नाव जय होतं. त्याचं जय या नावाच्या जागी भारत आला आणि भारत या जागेवरती महाभारत अशा 3 महाभारताच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या. पुढे व्यासांच्या 4 शिष्यांनी 4 वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. 4 आवृत्त्यांची एकत्रित पुनर्रचना वैशंपायननी केली. सौतीने वैशंपायनच्या आवृत्तीची पुनर्रचना करून पुन्हा त्याला महाभारत असे नाव दिलेले आहे. महाभारतात हून, म्लेच्छ, मुस्लिम यांचा उल्लेख आहे. त्यामुळे मुस्लिम काळापर्यंत महाभारताचे लेखन चालू असल्याचे संदर्भ बाबासाहेब देतात. या मुद्द्यांचे संदर्भासहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्पष्टीकरण केलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करूया. वरती फक्त मी काय मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मांडले. आता बाबासाहेब आंबेडकर यांची मूळ भूमिका इंग्रजीत आहे. तिचा मराठी अनुवाद आयुष्यमान प्रदीप रोडगे यांनी क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 51 ते 94 वर केलेला आहे. या मुद्द्यासंदर्भातचा तो अनुवाद मी तुमच्यासमोर सादर करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की महाभारताची रचना कधी केली असावी याचा निश्चित काळ सांगणे अशक्य आहे. महाभारताच्या लेखनाच्या काळात फक्त अंदाज करता येण्यासारखा आहे. महाभारताचा एकंदर 3 आवृत्त्या आहेत आणि प्रत्येक आवृत्तीच्या संपादनाच्या वेळी शीर्षक व विषयात बदल केलेला आहे. महाभारताच्या मूळ स्वरूपात त्याला जय असे नाव होते. हे मूळचे नाव 3ऱ्या आवृत्तीत सुरुवातीला आणि शेवटी आलेले आहे. मुळातील जय या नावाच्या पहिल्या आवृत्तीचे लेखक व्यास हे होते. 2ऱ्या आवृत्तीत त्याचे नाव भारत असे होते. या 2ऱ्या आवृत्तीचे संपादक वैशंपायन होते. पण वैशंपायनाने संपादित केलेली 2री आवृत्ती ही भारताची एकमेव 2री आवृत्ती नव्हती. व्यासांचे वैशंपायना व्यतिरिक्त इतर अनेक शिष्य होते. सुमंतू, जैमिनी, पैल व शुक्र असे व्यासांचे आणखी 4 शिष्य होते. त्यापैकी प्रत्येकाने आपापली संपादित आवृत्ती तयार केली. याप्रमाणे भारताच्या आणखी 4 आवृत्त्या तयार झाल्या. वैशंपायनाने या 4ही आवृत्त्याची पुनर्रचना करून आपली स्वतःची आवृत्ती तयार केली. 3ऱ्या आवृत्तीचा संपादक सौती हा होता. त्याने वैशंपायन यांच्या आवृत्तीची पुनर्रचना केली. सौतीच्या अंतिम आवृत्तीचे नाव महाभारत असे होते. अशा तऱ्हेने हा ग्रंथ आकाराने व मजकुराने बराच मोठा बनला. जय हा व्यासांचा मूळ ग्रंथ छोटा होता. त्यात फक्त 8800 श्लोक होते. वैशंपायनाच्या आवृत्तीत श्लोकांची संख्या 44,000 झाली आणि सौतीने त्यात भर टाकून हा ग्रंथ 96,836 श्लोकांचा बनविला. प्रोफेसर हापकिन्स यांच्या म्हणण्यानुसार मजकुराच्या दृष्टीने प्राथमिक अवस्थेत महाभारत केवळ पांडू महाकाव्य होते. यामध्ये उपदेशात्मक सामग्री मुळीच नसून फक्त कौरव व पांडवाच्या युद्धाची कथा होती, ज्यांनी महाभारताच्या युद्धात भाग घेतला होता. वैशंपायनाच्या आवृत्तीत मूलतः 2 विषय होते. मूळ कथेत उपदेशाची भर घालण्यात आली. ते एक नीतिमूल्ययुक्त साहित्य बनवण्यात आले. वैशंपायनाच्या आवृत्तीत काव्यविषय 3 पट करण्यात आला. मूळ कथेच्या सोबत उपदेश अर्थात धार्मिक शिकवण हा सुद्धा जोडण्यात आली. त्यात सामाजिक, नैतिक व धार्मिक आदर्शयुक्त आचारसंहिता शिकवण्यात आली. शेवटी संपादक सौती याने हा ग्रंथ दंतकथांचा सर्वग्राहक ग्रंथ बनविला.
निरनिराळ्या दंतकथा, छोट्या मोठ्या ऐतिहासिक कथा स्वतंत्रपणे विखुरलेल्या होत्या, त्या सौतीने भारतात समाविष्ट केल्या, त्या नाहीशा होऊ नयेत वा एकत्रित वाचावयास मिळाव्यात, हा यामागे सौतीचा उद्देश होता. भारत हे ज्ञानाचे व व्यासंगाचे भंडार बनावे ही सौतीची दुसरी महत्वाकांक्षा होती. म्हणून त्याने भारतात राजकारण, भूगोल, धनुर्विद्या आदी ज्ञानाच्या सर्व शाखांचा अंतर्भाव केला. पुनरुक्तीची सौती याला सवय असल्याने भारताचे महाभारत बनले यात संशय नाही. या ग्रंथाच्या प्रत्येक आवृत्तीचा काळ ठरवणे अतिशय अवघड व कठीण आहे. याचा सर्वंकष विचार करून प्राध्यापक हॉपकिन्स म्हणतात की महाभारताचा सर्वसाधारणपणे काळ इसवी सन 200 ते 400 या दरम्यानचा असावा. परंतु नंतर या ग्रंथात जो जादा मजकूर पुढील आवृत्त्यांत समाविष्ट करण्यात आला आहे त्याचा या कालनिश्चितीत विचार करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे या ग्रंथाचे पुनर्लेखन करताना त्यानंतरच्या नक्कल करणाऱ्यांनी जे शाब्दिक फेरबदल केले असतील तेही यामध्ये गृहीत धरलेले नाहीत. परंतु या ग्रंथाचा काळ यापेक्षा नंतरचा असावा असे निश्चितपणे वाटावे अशा काही घटना आहेत. त्या घटना म्हणजे महाभारतात हुनांचा उल्लेख आहे. स्कंदगुप्ताने हुनांशी लढून त्यांचा पराभव इसवी सन 455च्या सुमारास केला. परंतु तरीही हुनांचे आक्रमण इसवी सन 528 पर्यंत चालू होते. या काळात वा त्यानंतर महाभारत लिहिले असावे हे उघड आहे. आणखी काही अशा गोष्टी आहेत की ज्यामुळे महाभारताचा काळ त्याही नंतरचा असावा असे दिसून येते. महाभारतात म्लेच्छ वा मुस्लिम असाही उल्लेख आहे. महाभारतातील वनपर्वात 190व्या अध्यायात 29व्या श्लोकात लेखक म्हणतो की सर्व जग इस्लामी बनेल. यज्ञ, क्रियाकर्म, धार्मिक कृत्य सर्व बंद होतील. मुस्लिमांचा हा प्रत्यक्ष उल्लेख आहे. श्लोकात जरी भविष्यात काय घडेल हे सांगितले असले तरी ते एक पुराण असल्याने त्यात घडून गेलेल्या गोष्टींचाच समावेश असल्या पाहिजेत हे उघड आहे. वरील श्लोकावरून महाभारत हे मुस्लिम आक्रमणानंतर लिहिले असले पाहिजे असा अभिप्राय काही जण व्यक्त करतात. इतर काही पुरावे या समजुतीला पाठिंबा देणारे आहेत. ते म्हणजे बाबासाहेब लिहितात की याच अध्यायाच्या 59व्या श्लोकात असे म्हटले आहे की वृषलाकडून छळ झाल्यामुळे, भीतीग्रस्त झाल्याने आणि संरक्षण करणारे कोणीच नसल्याने ब्राह्मण सर्व पृथ्वीवर दुःखाने आणि वेदनेने विवळत व शोक करीत फिरतात. या श्लोकात वृषल म्हणून ज्यांचा उल्लेख आहे ते बौद्ध धर्मीय असूच शकत नाहीत. ब्राह्मणांवर अन्याय झाल्याचा कोणताही पुरावा नाही. या उलट असा पुरावा उपलब्ध आहे की बौद्धांच्या सत्तेच्या काळात ब्राह्मणांना उदारतेने वागवले जात होते. वृषल या शब्दाचा अर्थ असंस्कृत असा आहे. त्यामुळे वृषल हा उल्लेख बहुधा मुस्लिम आक्रमकासाठी केला असावा. वनपर्वातील याच अध्यायात 65, 66 आणि 67 या श्लोकात असे म्हटले आहे की समाज विस्कळीत बनेल, लोक एडुकांची पूजा करतील, ते देवावर बहिष्कार घालतील, शूद्र द्विजांची सेवा करणार नाहीत, सर्व जग एडुकमय होईल, युग समाप्त होईल. यातील येडूक या शब्दाचा अर्थ काय? काही जणांच्या मते एडुक म्हणजे बौद्ध धार्मिक चैत्य होत, परंतु धर्मानंद कोसंबी यांच्या मते हे चुकीचे आहे. बौद्ध साहित्यात या वैदिक साहित्यात कोठेही एडुक या शब्दाचा उपयोग चैत्य या अर्थाने केलेला नाही. या उलट महेश भट यांनी अमरकोशाच्या लिहिलेल्या टीकेत एडुक या शब्दाचा अर्थ ज्या भिंतीला लाकडाचा उपयोग करून आधार दिलेला आहे अशी भिंत असा आहे. हा अर्थ लक्षात घेता एडुक म्हणजे मुस्लिमांचा ईदगाह असावा असे मत कोसंबी यांनी मांडलेले आहे. ईदगाह समोर मुसलमान नमाज करतात. हा अर्थ जर बरोबर असेल तर महाभारताचा काही भाग मोहम्मद घोरी यांच्या आक्रमणानंतर लिहिलेला असावा असे सिद्ध होते. मुस्लिमांचे पहिले आक्रमण मुहम्मद बिन कासिम यांच्या सैन्याने इसवी सन 712 मध्ये केले. त्याने उत्तर भारतात काही खेडी जिंकली, पण त्याने फारसा विनाश केला नाही. त्याच्यानंतर मोहम्मद गझनीने भारतावर स्वारी केली. गझनीच्या मोहम्मदाने देवळे व विहारे नष्ट केली व दोन्ही धर्माच्या पुरोहितांची कत्तल केली, परंतु त्याने ईदगाह व मशिदी बांधल्या नाहीत.
ते काम मोहम्मद घोरी यांनी केले। यावरून असा निष्कर्ष काढता येतो की इसवी सन 1200 पर्यंत महाभारताचे लिखाण पूर्ण झालेले नव्हते। अशा प्रकारे संशोधनात्मक संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देऊन महाभारत लेखनाच्या कालखंडाचे स्पष्टीकरण केलेले आहे। आता ब्राह्मण साहित्य या प्रकरणातील बाबासाहेबांचा चौथा मुद्दा रामायण ग्रंथ लेखनाच्या कालखंडाबाबतचा आहे। यात मुद्दे जे बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा संदर्भ दिले त्यामध्ये बाबासाहेब म्हणतात की रामायणाच्या 3 आवृत्त्या आहेत, रामायणाचे बदलते स्वरूप आणि रामायणाचा काळ याबाबत संदर्भासहित बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण इथे केलेले आहे। बाबासाहेब आंबेडकरांची मूळ इंग्रजीची भूमिका आहे, तिचा अनुवाद आयुष्यमान प्रदीप रोडगे यांनी त्यांच्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 94 ते 95 यावरती छापलेला आहे। आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की महाभारताप्रमाणेच रामायणाच्याही 3 वेगवेगळ्या आवृत्त्या निघाल्याचे दिसते। महाभारतात रामायणाचे 2 संदर्भ सापडतात, एके ठिकाणी रामायणाचा उल्लेख आहे परंतु रामायणाच्या लेखकाचा उल्लेख नाही, दुसऱ्या संदर्भात मात्र वाल्मिकीचे रामायण असा उल्लेख आहे। परंतु आजचे रामायण हे वाल्मिकीचे रामायण नाही। C.V. वैद्य यांच्या मते सध्याचे रामायण हे जरी संशोधक आणि सर्वांच्या आदरास पात्र असलेल्या कटक नावाच्या समीक्षकांची मान्य केलेले व स्वीकारलेले असले तरी वाल्मिकीने लिहिलेले मूळ रामायण नाही, याबाबत अगदी सनातनी विचारवंतांनाही संशय नाही। अगदी वरवर रामायणाचे काव्य वाचणाऱ्यालाही मग ती बंगाली आवृत्ती असो की मुंबईची, त्यातील विसंगती, संदर्भहीनता, जुन्या व नव्या घटनांचे मिश्रण पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आणि वाल्मिकी रामायणाची पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात पुनर्रचना करण्यात आली असावी याची खात्री सुद्धा होते। महाभारताप्रमाणेच रामायणाच्या 3 आवृत्त्यात बरीच भर टाकण्यात आली आहे। सुरुवातीला रामायण फक्त रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे झालेल्या राम व रावणाच्या युद्धापुरतेच मर्यादित होते। दुसऱ्या आवृत्तीत या कथेत उपदेशाची भर घालण्यात आली। केवळ ऐतिहासिक कथेऐवजी त्यात तार्किक विचार ग्रंथित करण्यात आला व सामाजिक, नैतिक व धार्मिक कर्तव्याबाबत योग्य मार्ग कोणता ते शिकविण्याच्या उद्देशाने केलेला उपदेश त्यानंतर समाविष्ट करण्यात आला। तिसऱ्या आवृत्तीत त्यात दंतकथा, शिक्षा, तत्वज्ञान, कला व विज्ञान विषयक मजकुरांची भर टाकण्यात आली। रामायणाच्या काळाबाबत एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झालेली आहे, ती ही की रामाचा काळ हा पांडवाच्या काळापेक्षा खूप जुना आहे, परंतु महाभारताच्या पुनर्लेखनाबरोबरच रामायणाचेही पुनर्लेखन होत गेले। ही गोष्ट शक्य आहे की रामायणातील काही अंश महाभारताच्याही पूर्वी रचले गेले। ही गोष्ट शक्य आहे की रामायणातील काही अंश महाभारताच्याही पूर्वी रचले गेले असावेत, परंतु रामायणाचा बराचसा भाग महाभारताचा बराचसा भाग लिहून झाल्यानंतर रचला असावा हे निश्चित आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। ब्राह्मण साहित्य या प्रकरणातील बाबासाहेब आंबेडकरांचा 5वा जो मुद्दा आहे तो वेदांत सूत्र ग्रंथलेखनाच्या कालखंडाबाबतचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील मुद्द्यांच्या आधारे वेदांत सूत्रांच्या लेखन कालखंडाचे स्पष्टीकरण केलेले आहे। ते मुद्दे कोणते हे प्रथम आपण पाहूया। वेद वाङ्मयात वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश हा एक मुद्दा। याचे 2 प्रकार होतात, वेद व ब्राह्मण। यामध्ये धार्मिक कार्य, समारंभ, तांत्रिक विधी या सर्वांना कर्मकांड साहित्य म्हणतात किंवा यालाच पूर्वमीमांसा म्हटलेले आहे। दुसरा जो प्रकार आहे तो आरण्यके व उपनिषदे। यामध्ये ईश्वर विषयक माहिती देणारं साहित्य आहे, त्याला ज्ञानकांड म्हणतात आणि यालाच उत्तर मीमांसा सुद्धा म्हटले आहे। मीमांसा म्हणजे पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा असे हे 2 प्रकार आहेत। पूर्वमीमांसेचा लेखक जेमिनी व उत्तर मीमांसेचा लेखक बादरायण। जेमिनीच्या सूत्रांना मीमांसा सूत्रे तर बादरायणच्या सूत्रांना वेदांत सूत्र असं नाव दिलेले आहे। बादरायणची माहिती मात्र मिळत नाही। बादरायण व व्यास एकच असल्याचे त्यामुळे वाटते। बादरायणाने ही सूत्र कशासाठी लिहिली? वेदांताबाबत पहिला प्रश्न असा की ही सूत्रे ईश्वर विषयक आहेत की तत्वज्ञान स्वरूपाची आहेत, आणि दुसरा प्रश्न वेदांतावरील भाष्य म्हणजे वेदांत सूत्रावरील 5 भाष्यकार शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबारकाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य 5 भाष्यकारांच्या 5 विचार पद्धतीचा शोध
म्हणजे शंकराचार्याचा एकेश्वरवाद व अद्वैत, रामानुजाचार्यांचा अद्वैतवाद, निंबारकाचार्यांचा द्वैतवाद, माधवांचा द्वैतवाद व वल्लभाचार्यांचा शुद्ध अद्वैत. भाष्याचा काळ कोणता? बुद्धपूर्व की बुद्धोत्तर? आणि अनुमान वेदांत सूत्र ही बुद्धाच्या काळानंतर लिहिलेली आहेत. या सर्व मुद्द्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी संदर्भासहित स्पष्टीकरण केलेले आहे. ते स्पष्टीकरण प्रदीप रोडगे यांनी आपल्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 95 ते 98 वर दिलेले आहे. ते मी तुमच्या समोर देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे वेद वाङ्मयात वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे याचा समावेश होतो. त्यांच्या विषयानुसार या साहित्याचे म्हणजे या 4 भागाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. ज्या साहित्यात धार्मिक कार्य, समारंभ, तांत्रिक विधी या सर्वांना आहेत त्या सर्वांना कर्मकांड असे म्हणतात. ईश्वर विषयक माहिती देणारे जे साहित्य आहे त्याला ज्ञानकांड असे म्हटलेले आहे. वेद व ब्राह्मणे हे पहिल्या वर्गातील साहित्य आहे, तर आरण्यके व उपनिषदे हे दुसऱ्या प्रकारात मोडतात. वैदिक साहित्य हे प्रचंड प्रमाणात वाढले आणि ते जंगली गवताप्रमाणे अस्ताव्यस्त स्वरूपात वाढले हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. या गोंधळातून काही पद्धती, काही सुसंगती निर्माण करणे आवश्यक होते. वेदांतात सुसंगतता निर्माण करण्याच्या गरजेतून मीमांसेचा जन्म झाला आणि वैदिक साहित्याच्या पवित्र ग्रंथातील सुसंबंध अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न झाला. वेदातील साहित्यात पद्धतशीरपणा आणि सुसूत्रतापणा आणावयाची होती. त्यांनी स्वतःला 2 विचार शाखेत विभागले. एका शाखेने कर्मकांडाचे तर दुसरीने ज्ञानकांडाचे सुसूत्रीकरण केले. त्यामुळे वैदिक साहित्याच्या 2 शाखा बनल्या. एक पूर्वमीमांसा व दुसरी उत्तरमीमांसा. पूर्वमीमांसेमध्ये वैदिक साहित्यातील पहिला भाग वेद व ब्राह्मणे यांचा समावेश होतो. त्यामुळेच त्याला अगोदरची किंवा पूर्वीची म्हणजेच पूर्वमीमांसा असे नाव पडले. तर उत्तरमीमांसेमध्ये वैदिक वाङ्मयाच्या नंतरचा भाग आरण्यके व उपनिषदे यांचा समावेश होतो, म्हणून त्याला उत्तरमीमांसा असे म्हटले गेलेले आहे. पूर्वमीमांसेचा लेखक जैमिनी व उत्तरमीमांसेचा लेखक बादरायण आहे. मीमांसा शास्त्राच्या 2 शाखांची संबंधित साहित्य विपुल आहे. यापैकी 2 सूत्रांचे संग्रह मीमांसा शास्त्रात प्रमुख समजले जातात. यापैकी एक सूत्रसंग्रहाचा लेखक जैमिनी व दुसऱ्याचा बादरायण ज्ञानकांडाबाबत चर्चा करतो. जैमिनी व बादरायणच्या पूर्वीही इतर लेखकांनी या विषयावर लेखन केले होते यात संशय नाही, परंतु जैमिनी व बादरायण यांची सूत्रे म्हणजे मीमांसा शास्त्रांच्या 2 शाखावरील अधिकृत लेखन समजले जाते. जैमिनीच्या सूत्रांना मीमांसा सूत्रे तर बादरायणच्या सूत्रांना वेदांत सूत्र अशी नाव दिले गेले. दोघांचीही सूत्रे मीमांसेबाबत असली तरी जैमिनीच्या सूत्रांना मीमांसा सूत्रे असे म्हणतात, तर बादरायणच्या सूत्रांना वेदांत सूत्र असे म्हणतात. वेदांत या शब्दाचा अर्थ वेदांची अंतिम उद्दिष्ट किंवा बादरायणची सूत्र वेदांचा समावेश होतो. उपनिषदे ही वेदांची अंतिम उद्दिष्ट आहेत. बादरायणची सूत्र वेदांच्या या भागाचे सुसूत्रीकरण पद्धतशीरपणे करतात, म्हणून त्यांना वेदांत सूत्र म्हणतात. वेदांच्या अखेरच्या भागात संजयाला वृत्तांत देण्याचा आदेश दिला. वेदांत सूत्रांचा हा उगम आहे. बादरायणची माहिती नाही. बादरायण व व्यास एकच असल्याचे वाटते असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. हा बादरायण कोण होता? त्याने ही सूत्रे कशासाठी लिहिली? त्याने ती कधी रचली? नावाशिवाय बादरायणची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. ते लेखकाचे नाव खरे आहे की नाही हे सुद्धा निश्चित नाही. या सूत्राच्या लेखकाबाबत प्रमुख भाष्यकारातही एकमत नाही. काही जण लेखक बादरायण आहे असे म्हणतात, तर काही जण असे म्हणतात की व्यास आणि बादरायण ही एकाच व्यक्तीची नावे आहेत. अशा प्रकारे या सूत्रांच्या लेखकाबाबत आश्चर्यकारक परस्पर विरोधी मते आढळून येतात. बादरायणांनी ही सूत्र कशासाठी लिहिली? ब्राह्मणांनी वैदिक साहित्यातील कर्मकांडांचे सुसूत्रीकरण करावे यासाठी ती लिहिली असावीत हे आपण समजू शकतो. ब्राह्मणांना कर्मकांडांचे महत्त्व फार वाटे व वैदिक साहित्यातील कर्मकांडांच्या सुसूत्रीकरणावर त्यांची उपजीविका व जीवन अवलंबून त्या काळात होते. परंतु ब्राह्मणांना वैदिक वाङ्मयातील ज्ञानकांडात काहीही रस नव्हता. मग त्यांची शास्त्रशुद्ध मांडणी कशासाठी केली?
हा प्रश्न आतापर्यंत कोणी उपस्थित केला नाही, परंतु हा प्रश्न महत्त्वाचा आहे व त्याचे उत्तरही महत्त्वाचे असले पाहिजे. हा प्रश्न का महत्त्वाचा आहे व त्याचे उत्तर काय आहे याची चर्चा मी इथे करणार नाही, ती नंतर मी करीन असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. वेदांताबाबत प्रश्न की ही सूत्रे ईश्वर विषयक आहेत की तत्वज्ञान स्वरूपाची आहेत. वेदांत सूत्राबाबत आणखी 2 प्रश्न आहेत. ही सूत्रे ईश्वर विषयक आहेत की शुद्ध तत्वज्ञानाच्या स्वरूपात आहेत की प्रस्थापित ब्रह्मज्ञान विषयक सिद्धांताची शुद्ध तत्वज्ञानाशी सांगड घालण्याचा हा प्रयत्न होता व या प्रकारे त्यांना निरुपद्रवी बनवण्याचा प्रयत्न होता. दुसरा प्रश्न वेदांतावरील भाष्यांचा आहे. वेदांतावरील 5 भाष्यकार. दुसरा प्रश्न वेदांत सूत्रावरील भाष्यासंबंधीच आहे. वेदांत सूत्रावर 5 भाष्य 5 ख्यातनाम आचार्यांनी लिहिली आहेत. त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या कीर्तीमुळे त्यांना आचार्य ही पदवी मिळाली होती. ही 5 भाष्य यांची आहेत. एक शंकराचार्य, त्यांचा काळ इसवी सन 788 ते 820. त्यांच्यानंतर रामानुजाचार्य, यांचा काळ 1017 ते 1137 इसवी सन. निंबारकाचार्य यांचा मृत्यू इसवी सन 1163 मध्ये दिलेला आहे. माधवाचार्यांचा काळ इसवी सन 1197 ते अंदाजे 1217 आणि वल्लभाचार्यांचा जन्म दिलेला आहे इसवी सन 1417. या 5 भाष्यकारांच्या 5 विचार पद्धतीचा शोध आहे. शंकराचार्यांचा एकेश्वरवाद व अद्वैत्य, रामानुजाचार्य अद्वैत्य, निंबारकाचार्य एकात्मिक द्वैतवाद आणि माधवाचार्य द्वैतवाद व वल्लभाचार्यांचा शुद्ध अद्वैत. याचे स्पष्टीकरण बाबासाहेब देताना म्हणतात की वेदांत सूत्रावरील ही भाष्य प्रत्यक्ष वेदांत सूत्रापेक्षा अधिक महत्त्वाची मानण्यात येऊ लागली. याचे वैशिष्ट्य हे आहे की या 5 आचार्यांनी एकाच वेदांत सूत्राच्या संकलनाच्या आधारावर 5 वेगवेगळ्या विचार पद्धती शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शंकराचार्यांच्या मते वेदांत सूत्र एकेश्वरीय व अद्वैत तत्वज्ञान शिकवतात, तर रामानुजांच्या मते विशिष्ट अद्वैतवाद, निंबारकाचार्यांच्या मते एकात्मिक द्वैतवाद, माधवाचार्यांच्या मते द्वैतवाद, तर वल्लभाचार्यांच्या मते शुद्ध अद्वैत. या संज्ञांच्या अर्थाविषयीची चर्चा मी आत्ता करणार नाही. एकाच सूत्राच्या संकलनाचे 5 वेगवेगळे अर्थ लावून त्यावर 5 वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती का निर्माण करण्यात आल्या, हा फक्त व्याकरणाशी संबंधित प्रकार आहे की या 5 वेगवेगळ्या विचारांच्या पद्धती निर्माण करण्यामागे काही कारणे आहेत. या अनेकविध भाष्यातून आणखी एक प्रश्न निर्माण होतो की वेदांत सूत्रावर 5 वेगवेगळी भाष्य असली, त्यातून ईश्वर व व्यक्तिनिहाय आत्मा यांचा विचार करण्याच्या 5 वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या असल्या तरी खऱ्या अर्थाने त्या 2च पद्धती आहेत. शंकराचार्यांचा दृष्टिकोन व इतर 4 जणांचा दृष्टिकोन यात मतभिन्नता आहे. बाकीच्या 4 जणात मतभिन्नता असली तरी त्या 4ही जणांच्या 2 मुद्द्यावर शंकराचार्याशी असणारा विरोध हा सारखाच आहे. ते 2 मुद्द्यामधला एक ईश्वर व आत्मा एकच असल्याचा मुद्दा आणि दुसरा जग हे ब्रह्म आहे. हा सिद्धांत. यातून तिसराच एक प्रश्न निर्माण होतो की बादरायणाच्या वेदांत सूत्रातून शंकराचार्यांनी इतका वेगळा सिद्धांत का काढला? सूत्रांच्या चिकित्सा अभ्यासातून हा सिद्धांत काढण्यात आला काय, की काही उद्देश आधी ठरवून त्यासाठी सोयीचा अर्थ काढलेला आहे काय? आता भाष्याचा काळ कुठला, म्हणजे बुद्धपूर्व काळ की बुद्धाच्या नंतरचा काळ? या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, या ठिकाणी मी फक्त प्रश्न उपस्थित केले आहेत. येथे त्यांच्यावर मी चर्चाही करणार नाही. येथे मला फक्त या भाष्यांच्या काळासंबंधीच फक्त चर्चा करावयाची आहे. या भाष्यांचा काळ बुद्धपूर्व काळ आहे की बुद्धोत्तर, हा यावेळी आपल्यापुढे प्रश्न आहे. वेदांतात सूत्रांचा काळ ठरवण्याच्या मार्गात भगवद्गीतेप्रमाणेच अडचण आहे. याचे स्पष्टीकरण देताना बाबासाहेब म्हणतात की या सूत्रात अनेक बदल झाले आहेत. काही जणांच्या मते वेदांत सूत्रांच्या 3 आवृत्त्या झाल्या असाव्यात, त्यामुळे त्यांच्या काळाबाबत निश्चित काही सांगणं शक्य नाही. याबाबत व्यक्त केलेली मते केवळ अंदाजाने व्यक्त केलेली आहेत. त्यानंतर वेदांत सूत्र ही बुद्धाच्या काळानंतर लिहिलेली आहे असं अनुमान सर्व संदर्भ देऊन काढल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वेदांत सूत्रे ही बुद्धाच्या काळानंतर लिहिलेली आहेत, यात संशय नाही. कारण सूत्रात बौद्ध धर्माचा उल्लेख आहे. ती मनूच्या नंतर लिहिलेली नसावीत, कारण मनूने आपल्या स्मृतीत त्याचा उल्लेख केलेला आहे.
प्राध्यापक कीत यांच्या मते वेदांत सूत्रे इसवी सन 200च्या सुमारास लिहिलेली असावीत, तर प्राध्यापक जाकोबी यांच्या नुसार सूत्रांची रचना इसवी सन 200 ते इसवी सन 400च्या दरम्यान केलेली असावी। यावरील सर्व संदर्भाच्या आधारे बाबासाहेब स्पष्ट करतात की वेदांत सूत्रांचे लेखन बुद्धोत्तर काळामध्ये झालेले आहे। आपण 5 मुद्दे पाहिल्यानंतर शेवटचा मुद्दा बाबासाहेबांनी पुराणांचा घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथाचे 6वे प्रकरण ब्राह्मण साहित्य हे आहे। या प्रकरणातील बाबासाहेबांचा 6वा मुद्दा पुराण ग्रंथ लेखनाच्या कालखंडाबाबतचा आहे आणि त्यातले जे मुद्दे आहेत ते जे मी काढलेले आहेत आणि त्याचे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलेले आहेत। त्यामध्ये मुद्दे जे आहेत की एकूण 18 पुराणे आहेत। पहिलं पुराण ब्रह्मांड आहे, त्याचा निर्माता व्यास आहे। मूळ पुराणाचे नंतर 18 भाग करण्यात आले आणि प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीच्या भागाला आदिपुराण असं म्हटलेलं आहे। व्यासांचा शिष्य रोमहर्षण होता। रोमहर्षणाचे 6 शिष्य होते। तिघांच्या 3 वेगळ्या आवृत्त्या निघाल्या। सुरुवातीला पुराणामध्ये फक्त 5 विषय होते। 18 पैकी 5 पुराणे ही विष्णुपूजे संदर्भामधली आहेत, तर 8 पुराणे ही शिवपूजे संदर्भामधली आहेत। एक पुराण पद्मपुराण पूजेवर आधारित आहे, एक पुराण सूर्यपूजेवर आधारित आहे, शेवटचं पुराण गणेश पूजेवरती आधारित आहे। देवांनी वेळोवेळी घेतलेले अवतार व त्यांचे वेगवेगळे स्वरूप कोणते आहेत हाच पुराणातील मुख्य विषय आहे। अवतारवादाबद्दल विस्तृत वर्णन विष्णू पुराणात आहे। सुरुवातीचा अधिकार म्हणजे पुराणांचा हा ब्राह्मणेतरांचा होता, त्यानंतर तो ब्राह्मणांच्याकडे आलेला आहे। या सर्व मुद्द्यांचं बाबासाहेब आंबेडकरांनी संक्षिप्त रूपात पण अतिशय सुंदर पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे आणि त्याचा अनुवाद प्रदीप रोडगे यांनी केलेला आहे। त्यांच्या पुस्तकातील पेज नंबर 98 ते 101 वर दिलेला आहे। त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिहितात की या वेळेला पुराणांची संख्या 18 आहे। बाबासाहेब लिहितात सुरुवातीला केवळ एकच पुराण ब्रह्मांड पुराण अस्तित्वात होतं। या 18 पुराणांच्या निर्मितीमागे व्यासांचा संबंध आहे। या व्यासांनीच ब्रह्मांड पुराणातील विषय वेगवेगळे करून प्रत्येक विषयावर स्वतंत्र अशा पुराणांची निर्मिती केली। अशा प्रकारे 18 पुराणांच्या निर्मितीच्या प्रक्रियेला पुराणांच्या विकासाची द्वितीय अवस्था असं म्हटलं जातं। म्हणजे सुरुवातीचं एक आणि त्यानंतर वेगवेगळ्या 18 विषयावरती याला द्वितीय अवस्था असे म्हटलेले आहे। बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक पुराणाच्या सुरुवातीचा जो भाग व्यासाद्वारे रचित व प्रकाशित केला गेला त्याला आदिपुराण असं म्हणतात। पुराणांचे मूळ विषय हे व्यासाद्वारे निर्मित आहेत। या 18 पुराणांच्या निर्मितीनंतर व्यासांनी ते आपला शिष्य रोमहर्षण याला सर्व ऐकवले होते। रोमहर्षणद्वारा पुराणांची तृतीय आवृत्ती त्यानंतर निर्माण केली गेली। रोमहर्षण यांना 6 शिष्य होते। या 6 पैकी 3 शिष्य काश्यप, सावर्णी, वैशंपायन यांनी आपले स्वतःचे वेगवेगळे पुराणांचे संस्करण तयार केले। यांनाच पुराणांची चतुर्थ आवृत्ती म्हणण्यात येते। वरील 3ही संस्करण तिघांच्या नावाने ओळखले जाते। भविष्य पुराणातील पुराव्यानुसार पुराणात संशोधन राजा विक्रमादित्याच्या काळात करण्यात आले। सुरुवातीला पुराणात केवळ 5 विषय होते। 1 सर्ग, 2 प्रतिसर्ग, 3 वंश, 4 मन्वंतर, 5 वंशचरित। यामधील सर्ग याचा अर्थ ब्रह्मांडाची रचना, प्रतिसर्ग याचा अर्थ ब्रह्मांडाचे विलीनीकरण, वंश याचा अर्थ जीवनाचा क्रम अर्थात वंशावली आणि मन्वंतर याचा अर्थ राजा महाराजांच्या अनेक पिढ्यांच्या वंशावळीचे वर्णन। वरील 5 विषयाव्यतिरिक्त खालील विषयांचा सुद्धा पुराणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यामध्ये बाबासाहेब लिहितात की आकडा स्मृतिधर्म। या स्मृतिधर्मामध्ये वर्णाश्रम धर्म 1, दुसरा आचार, तिसरा अहममिका, चौथा भाषा भाष्य, 5वा विवाह, 6वा अशौच, 7वा श्राद्ध, 8वा द्रव्यशुद्धी, 9वा पताका, 10वा प्रायश्चित्त, 11वा नरक, 12वा कर्मविपाक आणि 13वा युगधर्म पर्व पाळणे हे स्मृतिधर्मामध्ये येतात।
त्यानंतर ब आकडा व्रतधर्म म्हणजे व्रत ठेवणे, क आकडा क्षेत्रधर्म म्हणजे तीर्थयात्रा आणि ड दानधर्म म्हणजे दान पुण्य करणे। प्रत्येक पुराण एखाद्या विशिष्ट देवतेशी संबंधित आहे, त्याच देवतांचा आराधना पद्धतीचे वर्णन त्यांनी सांगितलेले असते, जेणेकरून ती देवता प्रसन्न होईल। 18 पुराणापैकी 5 पुराण विष्णू पूजेसंबंधी जोडलेली आहेत, ते म्हणजे 1 विष्णू, 2 भार्गव, 3 नारद, 4 वामन आणि 5 गरुड। 8 पुराण शिवपूजेसंबंधी आहेत, 1 शिव, 2 ब्रह्म, 3 लिंग, 4 वराह, 5 स्कंद, 6 मत्स्य, 7 कूर्म, 8 ब्रह्मांड। 1 पुराण म्हणजे पद्मपुराण ब्राह्मण पूजेवर आधारित आहे। 1 पुराण सूर्यपूजेवर आधारित आहे, तर शेवटचे पुराण हे गणेश पूजेवरती आधारित आहे। पुराणांच्या म्हणण्यानुसार ईश्वर एक आहे, परंतु त्याचे स्वरूप वेगवेगळे आहे, अर्थात 2 नावांनी ओळखला जातो। ईश्वर जेव्हा मनुष्याच्या रूपात जन्म घेतात तेव्हा तो चमत्कार अवश्य दाखवितो। अवतारवादाबद्दल विस्तृत वर्णन विष्णू पुराणात वर्णन करून सांगितलेले आहे, कारण विष्णूनेच वेळोवेळी मानवी किंवा पशु स्वरूपात रूप धारण करून काही ना काही चमत्कार अवश्य दाखवलेला आहे। विष्णूने मानव व पशु ज्यात वेळोवेळी घेतलेल्या अवतारांची विस्तारपूर्वक चर्चा या पुराणात करण्यात आलेली आहे। नवनवीन विषय वेळोवेळी पुराणात समाविष्ट करण्यात आल्यामुळे पुराणांचे मूळ स्वरूप पूर्णतः बदलून गेले आहेत। सुरुवातीला पुराणावर ब्राह्मणेतरांचा अधिकार होता। या पुराणांची रचना अथवा पाठनांशी ब्राह्मणाचा सुरुवातीला काहीही सलेश मात्रही संबंध नव्हता, परंतु एक वेळ अशी आली की ब्राह्मणेतरांच्या हातातून ब्राह्मणांनी हा पुराण वाचण्याचा व्यवसाय हिसकावून घेतला। अशा प्रकारे पुराणांचे रचनाकार बदलण्यात आले असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि आता ब्राह्मणेतरांच्या ऐवजी ब्राह्मण या पुराणांचे रचनाकर्ते बनले। ब्राह्मणांच्या हाती पुराणे पडताच ब्राह्मणांनी यात नवनवीन विषय समाविष्ट करून पुराणांची नवीन आवृत्ती तयार केली, आणि या ब्राह्मणांद्वारे पुराणात आमूलाग्र बदल करण्यात आला व संपूर्ण मूळ विषय बदलून त्यात संशोधन करून नवीन विषय घालण्यात आले। जुने विषय बदलून नवीन विषय जोडले गेले व नाव मात्र जुनेच देण्यात आले। अशा प्रकारे क्रमवार बदल पुराणामध्ये करण्यात आले। पुराणांचा निर्मितीकाल ठरवणे ही बाब मात्र कठीण आहे। जे ब्राह्मण साहित्य ब्राह्मणांनी लिहिले त्यात त्यांचा निर्माण काल न लिहिण्यात ब्राह्मण जाणीवपूर्वक सावध होते। पुराण सुद्धा याला अपवाद नाही। पुराणांच्या काळ निर्धारणासंबंधी मान्यताप्राप्त संकल्पनांचा साक्ष म्हणून आपणास आधार घ्यावयाचे आहे। इतर ब्राह्मणवादी साहित्य लिखाणाच्या निर्मिती काळावर बरेच संशोधन झालेले आहे, परंतु पुराणावरच्या लेखन निर्मिती काळावरती मात्र संशोधन झालेले नाहीत। या बाबतीत विद्वानांनी वैदिक साहित्यावर जेवढे लक्ष दिले आहे तेवढे मात्र या पुराणांच्या वरती लक्ष दिलेले नाही। माझ्या माहितीनुसार बाबासाहेब म्हणतात की माझ्या माहितीनुसार श्री हाजरा यांनी पुराणांच्या काळ निर्मितीवरती कार्य केलेले आहे, आणि त्यांनी दर्शवलेल्या कार्यकाळाचा एक तक्ताच दिलेला आहे। तो तक्ता खालीलप्रमाणे आहे, तो मी जसाची तसा तुमच्या समोर मांडत आहे। हाजरा यांचा जो काळ निर्मितीवरचा जो तक्ता आहे यामध्ये म्हटलं आहे की 1 मार्कंडे पुराणाचा काळ जो आहे स्थापना काळ इसवी सन 200 ते 600च्या काळात, वायुपुराण इसवी सन 200 ते 600च्याच काळात, आणि ब्रह्मांड पुराण इसवी सन 200च्या 600चा काळ। नंतर विष्णू पुराणाचा काळ इसवी सन 100 ते 350, मत्स्य पुराणाचा काळ इसवी सन 325 ते 1100, भागवत पुराणाचा काळ इसवी सन 500 ते इसवी सन 600, कर्म पुराणाचा काळ इसवी सन 550 ते 1000, वामन पुराणाचा काळ इसवी सन 700 ते इसवी सन 1000, लिंग पुराणाचा काळ इसवी सन 700 ते 1000, वराह पुराणाचा काळ इसवी सन 800 ते इसवी सन 1500, पद्म पुराणाचा काळ इसवी सन 600 ते 950, बृहदनारदीय पुराणाचा काळ इसवी सन 875 ते 1000, अग्निपुराणाचा काळ इसवी सन 800 ते इसवी सन 900, गरुड पुराणाचा काळ 850 इसवी सन ते इसवी सन 1000, ब्रह्मपुराणाचा काळ इसवी सन 900 ते 1000, स्कंद पुराणाचा काळ इसवी सन 750च्या नंतर, ब्रह्मवैवर्त पुराणाचा काळ इसवी सन 700च्या नंतर, आणि भविष्य पुराणाचा काळ 500च्या नंतर।
यावरील सर्वेक्षणावरून आपल्या असे लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर लिहितात की पुराण साहित्याची रचना बुद्धानंतरच्या काळात झालेली आहे। या सर्वेक्षणावरून एक महत्त्वपूर्ण सत्य पुढे येते की या सर्व साहित्यांची रचना पुष्यमित्राच्या नेतृत्वात झालेल्या प्रतिक्रांतीच्या नंतर झालेली आहे। वरील सर्वेक्षणावरून आणखी एक बाब पुढे येते, ती म्हणजे व्यासांनीच महाभारत लिहिले, व्यासांनीच गीता लिहिली व व्यासांनीच पुराणाचे लिखाण पण केले। गीतेत 18 अध्याय, महाभारताचे 18 अध्याय व पुराणांची संख्या देखील 18च आहे। तर ही काय संख्या केवळ संयोग मात्र आहे काय? अशा प्रकारे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण साहित्याच्या लेखनाचा कालखंड या संदर्भातलं हे जे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये एकूण 6 मुद्दे दिलेले आहेत। त्यामधला पहिला जो मुद्दा होता की मनुस्मृतीच्या ग्रंथाच्या लेखनाचा कालखंड, त्यानंतर गीतेच्या लेखनाचा कालखंड, त्यानंतर रामायणाच्या लेखनाचा कालखंड, त्यानंतर महाभारताच्या लेखनाचा कालखंड, त्यानंतर वेदांत सूत्राचा कालखंड आणि शेवटचा जो आहे तो पुराणाचा कालखंड। म्हणजे एकूण हे जे 6 ग्रंथ आहेत या 6 ग्रंथाच्या लेखनाचा कालखंड आहे। या लेखनाच्या कालखंडाच्या संदर्भामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणात स्पष्टीकरण केलेले आहे आणि या मुद्द्याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या कुठल्याही मुद्द्याला स्पर्श केलेला नाही। कालखंडाच्या संदर्भामध्ये जेवढे संदर्भ देण्याची आवश्यकता होती तेवढे संदर्भ मात्र यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले आहेत आणि म्हणून या एकंदर संपूर्ण प्रकरणाचा सारांश जो आहे तो सारांश तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतो। तो सारांश अशा पद्धतीने आहे की आपण एकूण 2 भागात अभ्यास केला। पहिला भाग विषयाचे शीर्षक, स्पष्टीकरण, विषयाची मांडणी, आधारभूत ग्रंथ, उद्देश, फायदे व संपादकीय नोट हे मुद्दे अभ्यासले। तर दुसऱ्या भागात मनुस्मृती, गीता, रामायण, महाभारत, वेदांत, पुराण यांच्या लेखन कालखंडाचा अभ्यास केला। तसेच संपादकाने या प्रकरणातील साहित्याबाबत जी नोट लिहिली आहे तीही आपण पाहिली। महाराष्ट्र शासन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, त्यानंतर भारत सरकार सामाजिक न्यायद्वारा जो खंड प्रकाशित करण्यात आलेला आहे, प्रदीप रोडगे यांनी जे ट्रान्सलेशन केलेले जे पुस्तक आहे आणि आपण 1-2 ठिकाणी ॲडव्होकेट बिसे कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र वाङ्मय लिहिलेले आहे त्या खंडातील काही संदर्भ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत। द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती ग्रंथाचा अभ्यास करणे सक्तीचे केले। हा ग्रंथ अभ्यासाचा आपला उद्देश होता आणि ब्राह्मण साहित्य लेखनाचा म्हणजे या प्रकरणाचा ब्राह्मण साहित्य लेखनाचा कालखंड कोणता याचा अभ्यास करणे हा या प्रकरणाचा अभ्यास करण्याचा आपला उद्देश होता। या अभ्यासातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेल्या साहित्य लेखनाच्या कालखंडाची माहिती मिळते, हा अभ्यासाचा फायदा होय। बुद्धाच्या काळात ब्राह्मणी व्यवस्था म्हणजेच वैदिक संस्कृती होती की नव्हती, तसेच पुष्यमित्र शुंग हा ब्राह्मण होता की बौद्ध होता, या 2 विवादित प्रश्नांचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी केलेले आहे। क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथाच्या स्पष्टीकरणात मांडलेली भूमिका बाबासाहेबांची आहे, आमची नाही, याचीही सर्वांनी दखल घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथात ब्राह्मण साहित्य हे 6वे प्रकरण लिहिले। मनुस्मृती, गीता, रामायण, महाभारत, वेदांत आणि पुराण या साहित्याचे लेखनाचा कालखंड कोणता असू शकतो या दृष्टिकोनातून अथवा हेतूने हे लेखन त्यांनी केले आहे। संपूर्ण लेखनाचा अभ्यास केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुमान काढतात की मनुस्मृती, गीता, रामायण, महाभारत, वेदांत सूत्र आणि पुराण यांचा लेखन कालखंड हा बुद्धोत्तर कालखंडामध्ये संपूर्ण लेखन झालेलं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांचं अनुमान आहे। म्हणजेच बुद्धाच्या क्रांतीनंतर आणि पुष्यमित्राच्या राजकीय विजयानंतरच्या काळात हे सर्व लेखन केले असल्याचे पुराव्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणामध्ये स्पष्टीकरण केलेले आहे। मात्र ही भूमिका हिंदू स्वीकारित नाही हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करायला विसरलेले नाहीत। मनुस्मृतीचा लेखक सुमती भार्गव आहे। गीतेच्या रचनेचा काळ वेगवेगळा आहे, लेखकाचे नाव सापडत नाही। व्यासांनीच महाभारत लिहिले, व्यासांनीच गीता लिहिली व व्यासांनीच पुराणाचे लिखाण पण केले।
गीतेत 18 अध्याय, महाभारताचे 18 अध्याय, पुराणाची संख्या देखील 18च आहे. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ब्राह्मण साहित्याच्या लेखन कालखंडाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि एक विनंती करतो की कार्यक्रम संपण्यापूर्वी आपणा सर्वांना आग्रहाची विनंती की आपला हा कार्यक्रम ज्यांना किंवा हा जो उपक्रम आहे ज्यांना योग्य वाटत असेल त्यांनी सबस्क्राईब करावे, चांगल्या उत्तेजनात्मक कमेंट्स करा आणि शक्य असलेल्या दानदात्याकडून आर्थिक सहाय्याची सुद्धा अपेक्षा आहे. या ठिकाणी हे जे संपूर्ण